नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ आज नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले आहे। नांदेड महापालिकेचा भ्रष्ट कारभार, दिशाहीन, नियोजन शून्य असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे। या नुकसानग्रस्त कुटुंबास 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर 100 कोटीचे होते ते आता 250 कोटी करण्यात आलाय। यात 150 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात आज बोंब मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नालेसफाई झाली नाही। शहरातील ठिकठिकाणी काँक्रीट रस्ता असल्यामुळे स्टॉर्म वॉटरला जायला रस्ता नव्हता। महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। मग प्रत्येक कुटुंबाला 25,000 रुपये नुकसान भरपाई या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी द्यावी। घरकुल घोटाळ्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे। गोरगरीब गरजवंतांना घरकुल भेटलं नाही, पण काही घरकुल महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी हातचाली करून ज्यांना घर आहेत अशांना घरकुल दिलेले आहेत। आणि सर्वात मोठी म्हणजे दरवर्षी कचऱ्याचं टेंडर 100 कोटीचं राहते। यावर्षी या महानगरपालिकेने 250 कोटी, तब्बल 150 कोटीचं ज्यादा म्हणजे जवळपास 250 कोटीचं टेंडर टाकलेलं आहे। आणि 150 कोटीचे वाटेकरी कोण हे आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारण्यासाठी नांदेड शहरातील संपूर्ण आमचे पदाधिकारी, शहर प्रमुख आहेत, महानगर प्रमुख आहेत, यांनी बोंब मारो आंदोलन केलेले आहेत। पुण्याच्या आपल्या माध्यमातून या महानगरपालिकेला आवाहन करतो की आपण तात्काळ याविषयी जर आपण स्पष्टीकरण नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेसमोर प्रचंड मोर्चा आणू।